दुकान घेतलं, दुकानात देवाला ठेवलं, भुक्ती मुक्ती सगळं ठेवलं, पण लोक काही दुकानात येईना का? लोकांना हल्ली चांगलं आवडत नाही, वाईट आवडत. महाराजांचे शब्द आहेत, लटिके ते रुचे साच तो नाही न पचे. बघा साधू संतांचं माफी मागून बोलतं हे तेच नाही बोलण्याचं, पण कीर्तन शब्द आहे ना, कीर्तन धनंजय भैया, कीर्तन शब्द फक्त उलटा करा तुम्ही. तेव्हा जर इथं कार्यक्रम असताना म्हातारी आले, कीर्तन शब्द नसतो उलट करा. आणि सध्या फेमस लाईक मोठे महाराज येते, गौतमी पाटील महाराज. फक्त एवढं सुटी करायला सांगतो, एवढं कट करून टाका बरं का, नाही तर ती बाई सकाळीच मला भांडाई घेऊन बरं जाऊ द्या. आटल्या ताई म्हणून त्यांना पण आले, त्याला काय ऐका ऐका. महाराज भयानक गर्दी राहिली असते, जागा बसायला पुढे नसती. चांगलं लोकांना आवडत नाही, कलियुग आहे, लोकांना चांगलं नाही आवडणार. विठाला विठाला तुकोबारामला जाऊ द्या, लोक माझ्याकडे येत नाही, मी लोकांपर्यंत जातो. तुम्ही गंमत बघा, जर तुम्ही आम्ही तीर्थयात्रेला गेलो, आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो, पैठणला गेलो, मोठमोठ्या चारीधाम यात्रेला गेलो, तर तुम्ही आम्ही जाणारे लोक 2 रुपयाचा हरिपाठ आणत नाहीत, गाथा आणत नाहीत, ज्ञानेश्वरी असं आणत नाहीत. तुम्ही बघा, जास्त लोकसंख्या पंढरपूरच्या आषाढी यात्रेला एवढी गर्दी असते महाराज, पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. गर्दी बघा, पण लोक ग्रंथालयात जात नाहीत अजिबात, लोक जत्रा बघत बसतात. आमच्या महिला मंडळ गेलं तर बांगड्या, लेकरांना खेळण्या, संसारातल्या वस्तू तुम्ही बरोबर आणतात बघा. ते बेलणं, पळपूट, चाटू, इकडे काय कमीत का? कळत नाही तुम्हाला? रेंज कमी काय म्हणजे जरा 2-3 दिवस झाला जीवोला रेंजच कमी. महाराज या चाटूमुळे तर महाराष्ट्राचं वाटलं झालं ना. ते आपल्या सोबत राहतात, आपल्या सोबत फिरतात, आपल्या गाडीत बसतात, मांडीला मांडी लावून जेवतात, आणि आपलाच कार्यक्रम बोला बोला जरा धाडस का कोण करतंय माहिती का? फक्त चाटू विठाला विठाला. आणि माणसं गेलं तर बसते भांगड्या बांगड्या घेत आहे का नाही? अर्थात देव कोणी घेत नाही. तुकोबारामला जाऊ द्या, लोकांना कळत नाही, मला कळतंय. तुकोबारा बाहेर आले, दुकानाच्या बाहेर आले, पाठीमध्ये टोपलीमध्ये देवाला घेतलं, मालरूपी वस्तुरूपी देव पाठीमध्ये ठेवला, आणि बाहेर आले आणि लोकांना आवाज दिला, देव घ्या